पुढच्या बातमीकडे वळूयात। मवियाचे साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदेंचा आज प्रचार दौरा आहे। साताऱ्यामधल्या शिरवळमध्ये शिंदेंचा प्रचार दौरा होतोय। शशिकांत शिंदे यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत केले जाणार आहे। कार्यकर्त्यांकडून शिरवळमध्ये स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे। महाविकास आघाडीकडून साताऱ्याचे उमेदवार म्हणून शशिकांत शिंदे यांचं नाव जाहीर करण्यात आलेले आहे आणि त्यांच्याकडून आता प्रचाराला सुरुवात होणार आहे। ठिकठिकाणी त्यांचं जंगी स्वागत जे केले जाणार आहे। सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार हा जाहीर झाला आहे आणि शशिकांत शिंदे यांची सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं निवड करण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहू शकता की साताऱ्यामध्ये शिरवळ या ठिकाणी त्यांचं जंगी असं स्वागत जे आहे ते आज या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येनं शरद पवारांना मानणारे कार्यकर्ते हे या ठिकाणी एकत्र आलेले एकूणच आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच सध्या आपण पाहू शकता की तिथं तुतारीच्या निनादात मोठ्या संख्येनं या ठिकाणी जंगी असं स्वागत होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते देखील आपल्याला या ठिकाणी जमलेले एकूणच आपल्याला पाहायला मिळत आहेत। नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आज शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला आहे। काय भावना आहेत, कशा पद्धतीने आता तयारी असेल? आदरणीय साहेबांचा विश्वासू आणि सदैव त्यांच्यासाठी तत्पर राहिलेले आदरणीय शिंदे साहेबांना उमेदवारी मिळालेली आहे आणि एक लढवय्या कार्यकर्ता आज मैदानात उतरलाय। त्यामुळं आज सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक मोठं उत्साहाचं वातावरण आहे आणि आज त्यांचं या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये स्वागतासाठी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत। पवार साहेबांचा एक निष्ठावंत आणि नेतृत्व चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या शशिकांत शिंदेना तिकीट मिळाली तर इथून आमचा हा नीरा भाग आहे ते संपूर्ण त्यांच्या मतदारसंघाचा इथून जोडल्या गेलेला आहे। इथून सर्व आमचे सर्व असणारे लहान मोठा तरुण कार्यकर्ता एवढा उत्साह झालाय की त्या शिंदे साहेबांच्या आम्हाला फार मोठा आनंद झालेला आहे आणि सगळ्यांना आम्ही या ठिकाणी सहभागी आहोत। प्रसाद संतोष